जे श्रोते आहेत, जे ऐकणारे आहेत, बघणार आहेत, त्यांना जास्त आनंदाचा आणि हुरूप येतो. पण त्या आनंदाच्या भरात आणि हुरूपाच्या भरात ते स्टेजवर जास्त येतात. त्याच्यामुळे मला अशी विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी विचार मंच कृपया प्रमुख पाहुण्याचं सत्कार आपण सर्वांनी बुलाया. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि आमची लाडकी MLA सर्व प्रमुख पाहुणे इथे जितके बसलेले आहेत, सर्वांना माझं वंदन मी करते. सर्वांना सर्वात पहिले जे झालेलं आहे हैदराबादमध्ये त्याचं आपण खंडन करूया की आज इतकं वर्ष झाले आणि आज आपण 26 म्हणजे राष्ट्रपतीच्या ते नॉर्थ ब्लॉक साऊथ ब्लॉक पासून परेड, फ्रान्सचे प्रेसिडेंट, आपले प्रेसिडेंट आणि नंतर साऊथमध्ये दलित म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये काढून टाकतात आणि तो पोरगा आपला जीव देतो. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या आधारावर ज्याच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला आमचा हक्क भेटलं, संवाद कॉन्स्टिट्यूशनल राईट्स जे भेटलं आम्हाला, आज ही परिस्थिती परत आपल्याकडे आलेली आहे. तेच आपल्याला विचार करायचा आहे की आपण आपलं गणतंत्र किंवा आपलं रिपब्लिक किंवा आपली डेमोक्रेसी आपण कुठे घेऊन चाललो आहोत. आणि गप राहून आपल्याला कधी न्याय भेटणार नाही. तेच बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलेलं आहे. आपलं हक आपल्याला खेचून घ्यायला लागतं. आपला हक आणि आपला सन्मान आपल्याला वाचून ठेवायला लागतं. त्यामुळे इतकं परिश्रम करून आपल्याला आझादी भेटलेली आहे आणि त्या आझादीचं संरक्षण आपल्यालाच करायला पाहिजे. रिपब्लिक डे आज म्हणजे मी जयपूरमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की मला हे ते मी बोलली नक्कीच येणार मी. आणि आमचे ठाण्याचे जण मला दिसतात इथे. नमस्कार भाऊ. हो आले, नमस्कार. एकच गोष्ट आहे, घरामध्ये बसून आपल्याला कोणी हक्क देणार नाही. आपल्याला रस्त्यावर निघायला पाहिजे आणि जे हक्क आपण मागतो त्या हक्काचा बोध तरी असायला पाहिजे आपल्याला. कारण की जिथपर्यंत आपल्याला आपल्या हक्काचा बोध नसेल तर आपण कसला हक्क मागतो त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह असतं. त्यामुळे जे हक्क आपण मागतो, आपलं संविधानिक हक्क असू दे, आपलं मानवी अधिकार असू दे, ह्या काळात म्हणजे आजची सरकार, मला एकदम शॉकिंग वाटलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हेच माहिती नाही किती वर्ष झाले आपल्याला रिपब्लिक डे सेलिब्रेट करताना. म्हणजे आणि आपणच आणलो सरकारला. मी कुठल्या पार्टीची नाही, मी काँग्रेस वर्षाताईंबरोबर आहे. कारण की वर्षाताईंनी आमच्या समाजाला न्याय आणून दिला महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे मी म्हणजे सख्खी रक्ताची बहिणीपेक्षा जास्त तिचा मान माझ्या आयुष्यात आहे. आणि कधी पण ते बोलवतात मी साईन धारावी, हे माझं घरच आहे हेच वाटतं मला. आणि तेच ह्या आपल्या महाराष्ट्राची मातीमध्ये एक आहे की आपण जितके पण सोशल मूवमेंट निघाले, जितके पण उद्धाराचे काम सावित्रीबाई फुले पहिले यांनी सर्व सांगितलं तसंच आहे. आणि तृतीयपंथींचा पण जे हक्काचं काम सुरुवात झालं आपलं मुंबईमध्येच सुरुवात झालं. पूर्ण अख्खा एशियामध्ये आपलं मुंबईच लीडर होतं महाराष्ट्र. आज पण आपणच आहोत. मी एकच म्हणते की आपण अन्याय सहन करायचं नाही. आपण अन्याय सहन केलं तर आपण आपले आझादीला प्रश्नचिन्ह घालत आहोत. धन्यवाद मला इथे बोलवल्यावर. अँड थँक्यू सो मच. आणि त्या धर्मपरिषदेमध्ये लक्ष्मीबाई त्रिपाठी आलेल्या आणि तेव्हा मी ठरवलं की धारावीमध्ये लक्ष्मीबाई त्रिपाठीने आणायचं आणि तो मान आम्हाला प्रमोद इंगळे साहेबांनी दिला. त्यांच्या या ठिकाणी मी कुटुंब सामाजिक संघटना, भारतीय संविधान विचार मंच आणि प्रज्ञा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा छोटासा सत्कार देतात. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आपण सर्वांना आदराने वाद देत आहोत. त्या आमच्या सर्वांच्या आवडत्या लोकप्रिय आमदार वर्षाताई गायकवाड
ठिकाणी लक्ष्मण जनता आहेत त्यांचा सुद्धा आम्ही आदर सत्कार करत आहोत.